वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12 Physics Chapter 8 Electrostatics Part 5. Next point is capacitors and capacitances. Combination of capacitors in series and parallel. Now first we will see some important points regarding these capacitors and capacitances. Now consider this diagram, and the conductors 1 and 2 have charges plus q and minus q with potential difference V equal to V1 minus V2 between them. दोन conductors आहेत. First conductor, these are the two identical parallel plates. First plate, charge deposited on this first plate is plus q. Hence potential of this plate becomes V1 for first plate. Similarly for second plate, charge is deposited minus q. Then potential of this plate increases to V2. Then potential difference between these two plates V equal to V1 minus V2. The electric field in the region between them is proportional to the charge q. ह्या दोन्ही ज्या प्लेट्स आहेत, दोन्ही प्लेटमधलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे इलेक्ट्रिक फील्ड या चार्जवरती प्रोपोर्शनल असतं, चार्जवरती डिपेंड असतं. चार्ज इन्क्रीज झाल्यानंतर हे इलेक्ट्रिक फील्ड इन्क्रीज होतं ह्या दोन्ही प्लेट्समधलं. द पोटेन्शियल डिफरन्स V इज द वर्क डन टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज फ्रॉम द कंडक्टर 2 टू कंडक्टर 1 अगेन्स्ट द फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे डायरेक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते, म्हणजे ह्या प्लेट 1 कडून प्लेट 2 कडे डायरेक्शन आहे इलेक्ट्रिक फील्डची. तर आपण युनिट चार्ज टेस्ट चार्ज प्लेट 2 जे ह्या प्लेट 2 वरून प्लेट 1 कडे आपण जर ट्रान्सफर करण्यासाठी जे काय वर्क डन लागेल इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट, ते वर्क डन म्हणजेच या दोन्हीच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स असतं. ॲज दिस वर्क डन विल बी प्रोपोर्शनल टू क्यू, देन व्ही प्रोपोर्शनल टू क्यू अँड द रेशो क्यू बाय व्ही इज कॉन्स्टंट. तर हे वर्क डन जे आहे हे वर्क डन चार्जवरती डिपेंड आहे, कारण ॲक्च्युली चार्जवरती हे इलेक्ट्रिक फील्ड डिपेंड आहे, त्यामुळे वर्क डन जे आहे वर्क डन हे चार्जवरती डिपेंड असतं. म्हणून पोटेन्शियलवरती पण डिपेंड आहे हे चार्जवरती. पोटेन्शियल जे आहे हे चार्जवरती डिपेंड असतं. व्ही प्रोपोर्शनल टू क्यू अँड द रेशो क्यू बाय व्ही इज कॉन्स्टंट. हा रेशो कॉन्स्टंट आहे. द कॉन्स्टंट सी इज कॉल्ड द कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. हा जे रेशो आहे क्यू बाय व्ही याला आपण कॉन्स्टंट म्हणतो, आणि हा जे कॉन्स्टंट सी आहे त्याला सी ने डिनोट करतात, आणि तो आहे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर, which depends on the size, shape and separation of the system of two conductors. आणखी हा कॅपॅसिटर जे आहे हा त्याच्या साईजवरती, शेपवरती, सेपरेशन म्हणजे दोन्हीच्या प्लेटमधलं जे डिस्टन्स आहे ह्याच्यावरती हा कॅपॅसिटन्स डिपेंड असतो सी. द SI युनिट ऑफ कॅपॅसिटन्स इज फॅरेड. आता कॅपॅसिटन्स जे हा फॅरेडमध्ये आपण मेजर करतो. डायमेन्शन्स फॉर्म्युला, डायमेन्शनल फॉर्म्युला इज m⁻1 -1 l⁻2 t⁴ and this ampere⁻2. This is the dimensional formula for capacitor, and 1 farad equal to 1 coulomb per volt. Standard definition of 1 farad is 1 coulomb per volt is nothing but 1 farad. Next one is principle of capacitor. आता आपण कॅपॅसिटरचं प्रिन्सिपल पाहायचं आहे. Now consider this diagram and corresponding animation. Now in this case, let us consider a metal plate P1 having area A. आता आपण इथे एक प्लेट कन्सिडर केली, त्याचा एरिया A आहे, कॅपिटल A इतका आहे. हे ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे, इकडे ह्या डायग्राममध्ये पण दाखवलेलं आहे. ही प्लेट P1 प्लेट आहे. लेट सम पॉझिटिव्ह चार्ज प्लस क्यू बी गिवन टू दिस प्लेट, हेन्स पोटेन्शियल बिकम्स V. आता या प्लेटवरती आपण पॉझिटिव्ह क्यू चार्ज जर आपण डिपॉझिट केला, प्लेस केला, इथं पण दाखवलं ही प्लेट, याच्यावरती पॉझिटिव्ह क्यू प्लस क्यू हा चार्ज आपण डिपॉझिट केलेला आहे, त्यामुळे ह्याचं ॲटोमॅटिकली पोटेन्शियल इन्क्रीज होतं, आणि ते पोटेन्शियल व्ही झालेलं आहे. इट्स कॅपॅसिटी इज गिवन बाय, आता ह्या प्लेटची कॅपॅसिटी आहे सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही, दॅट इज C1 इज इक्वल टू क्यू बाय व्ही. क्यू इज द चार्ज अँड व्ही इज द पोटेन्शियल. देन C1 इज द कॅपॅसिटी ऑफ दिस फर्स्ट प्लेट. द इंड्युस्ड निगेटिव्ह चार्ज लोअर्स द पोटेन्शियल ऑफ प्लेट P1 while the induced positive charge rises its potential. आता ह्या प्लेटमुळे ह्या साईडची जी प्लेट आपण साईडला प्लेट ठेवलेली आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज याचं पोटेन्शियल लोअर करतो P1चं,
आणखीन पॉझिटिव्ह चार्ज पोटेन्शियल वाढवतो. इफ V1 इज द potential on plate V2 due to charge -q, then net potential of the system will now be plus V minus V1. आता या साईडला आपण सराउंडिंगला एक दुसरी प्लेट ठेवलेली आहे. दुसरी प्लेट ठेवल्यामुळे ॲटोमॅटिकली ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज इंड्यूस होतो या साईडला, ह्या पॉझिटिव्ह चार्जमुळे पहिल्या प्लेटचा, आणि अदर साईडला पॉझिटिव्ह तयार होतो इकडं. म्हणजे हा याच्यामधला चार्ज डिस्प्लेस होतो, निगेटिव्ह चार्ज इकडे अट्रॅक्ट होतो, पॉझिटिव्ह चार्ज इकडे रिपेल होतो. सेम इथं पण दाखवलेलं आहे. आणि ह्या निगेटिव्ह चार्जमुळं याचं पोटेन्शियल कमी होतं आणि पॉझिटिव्ह चार्जमुळे पोटेन्शियल वाढतं. त्यामुळे दोघांचं जे डिफरन्स पोटेन्शियल आहे, तर आपण सेकंड प्लेटचं जे पोटेन्शियल आहे आपण V1 म्हणलं, ह्याच्यावरती मायनस चार्ज आल्यामुळं, तर दोघांचं डिफरन्स पोटेन्शियल जे आहे V मायनस V1 हे पोटेन्शियल येतं. हेन्स द कॅपॅसिटी C2, तर याची कॅपॅसिटी आता C2 जी आहे ही चार्ज डिवाइड बाय पोटेन्शियल, चार्ज Q आहे मायनस Q आहे, आणखी याचं पोटेन्शियल जे आहे V मायनस V1 आहे. तर हे कॅपॅसिटी जे आहे ही कॅपॅसिटी Q बाय V मायनस V1 होते. हेन्स C2 ग्रेटर दॅन C1. आता हे इक्वेशन आपण C2चं आणि हे इक्वेशन आपण C1चं जर कम्पेअर केलं तर डिनॉमिनेटर जे आहे हा डिनॉमिनेटर लार्ज आहे, हा डिनॉमिनेटर लेस आहे. हा डिनॉमिनेटर लेस असल्यामुळे C2 ग्रेटर येतं. हेन्स C2 इज ग्रेटर दॅन C1. Thus, capacity of metal plate P1 is increased by placing identical earth connected metal plate P2 near it. आता याच्यामध्ये सेकंड आपण साईडला जर दुसरी प्लेट ठेवली तर पहिल्या प्लेटचं हे कॅपॅसिटर जे आहे कॅपॅसिटर इन्क्रीज होतो. मग सेकंड प्लेट आपण नियर साईडला ठेवल्यानंतर कॅपॅसिटी जे आहे कॅपॅसिटी इन्क्रीज होते. आणखीन हा पॉझिटिव्ह चार्ज जे आहे हा आपण इथं अर्थला कनेक्ट केल्यामुळे अर्थिंग झालेलं आहे, त्यामुळे फक्त इथं निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झालेला आहे. सेकंड बी डायग्राममध्ये दाखवले ए डायग्राममध्ये हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आहेत. इथं हा पॉझिटिव्ह जे आहे हा आपण याला अर्थिंग कनेक्ट केल्यानंतर हे अर्थिंग केल्यानंतर निगेटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह चार्ज हा अर्थला जातो आणि ह्या दुसऱ्या प्लेटवरती इथं फक्त निगेटिव्ह चार्ज राहतो. याच्यामध्ये या ॲनिमेशनमध्ये दाखवलं हे अर्थिंग केल्यानंतर हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे निघून गेला आणि राहिलेला इथं निगेटिव्ह चार्ज राहतो आणि हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज यावरती डेव्हलप होतो. दिस इज अ प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. नेक्स्ट इज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. आता या कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटरमध्ये फर्स्ट पॉईंट आहे कॅपॅसिटर्स इन सिरीज. आता दोन किंवा दोनपेक्षा जास्त कॅपॅसिटर्स आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले तर त्यांची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू, रिझल्टंट व्हॅल्यू किती येते ते आपण इथं फाइंड आउट करायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग इक्विव्हॅलंट डायग्राम ऑफ दिस and this is corresponding animation. Now in this case, when several capacitors connected end to end, then the capacitors are said to be connected in series. जर आपण वेगवेगळे कॅपॅसिटर्स आपण एंड टू एंड जोडले तर त्याला आपण सिरीज कॉम्बिनेशन म्हणतो. In series arrangement, the second plate of the first conductor is connected to first plate of the second conductor and so on. तर सिरीज अरेंजमध्ये पहिला कॅपॅसिटर जे आहे या पहिल्या कॅपॅसिटरचे सेकंड टर्मिनल जे आहे तर सेकंड कॅपॅसिटरच्या फर्स्ट टर्मिनलला कनेक्ट करायचं. नंतर सेकंड कॅपॅसिटरचं सेकंड टर्मिनल हे थर्ड कॅपॅसिटरच्या फर्स्ट टर्मिनल जोडायचं. असं आपण जितके कॅपॅसिटर आपल्याला हवे असतील तितके कॅपॅसिटर आपण सिरीजमध्ये कनेक्शन करू शकतो. द लास्ट प्लेट इज कनेक्टेड टू अर्थ इन अ सिरीज कॉम्बिनेशन. चार्जेस ऑन द प्लेट प्लस क्यू आर सेम ऑन द ईच कॅपॅसिटर. तर आपण लास्ट प्लेट आहे जितके आपण कॅपॅसिटर आपल्याला हवेत तितके कॅपॅसिटर असे आपण एंड टू एंड कनेक्ट केले, सिरीजमध्ये कनेक्ट केले. लास्ट कॅपॅसिटर जे हा अर्थिंग करायचा आहे, ग्राउंडिंग करायचं आहे. आणखीन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर इज V व्होल्ट. आता आपण ह्याच्या अक्रॉस जेवढे आपण कॅपॅसिटर सिरीजमध्ये कनेक्ट केलेत, इथं आपण डायग्राममध्ये 3च कॅपॅसिटर सिरीजमध्ये कनेक्ट केलेत, तर याच्या अक्रॉस आपण एक पोटेन्शियल अप्लाय केलेला आहे, व्होल्टेज अप्लाय केलं आहे, ते V आहे. हा पहिला कॅपॅसिटर आहे, हा सेकंड कॅपॅसिटर आहे, थर्ड कॅपॅसिटर आहे, हे पोटेन्शियल V आहे. तर V इतकं पोटेन्शियल अप्लाय केल्यानंतर हेच डायग्राममध्ये दाखवले बघा ॲनिमेशनमध्ये 3 सिरीज कॅपॅसिटर. हा कॅपॅसिटर असा असतो. वेगवेगळ्या प्रकारचे कॅपॅसिटर्स आहेत. कॅपॅसिटर हे मायका असतो, इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर असतो, हा इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर आहे. हे 4 इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर आपण इथं सिरीजने कनेक्ट केले आहेत. इथं दाखवल्यावर सिरीजमध्ये असं आहे कनेक्शन. तर याच्या अक्रॉस टोटल व्होल्टेज जे V आपण अप्लाय केलेलं आहे, तर ह्या V व्होल्टपैकी थोडं व्होल्टेज या फर्स्ट कॅपॅसिटर जातं, थोडं व्होल्टेज इथं सेकंडला ड्रॉप होतं, थोडं व्होल्टेज थर्डला ड्रॉप होतं. मीन्स इफ यू अप्लाय टोटल व्होल्टेज V across these 3 capacitors, then out of this V, some voltage will drop across first capacitor, that is V1, some voltage will drop across second capacitor, that is V2, remaining voltage will drop across third capacitor, that is V3.
then total voltage applied V is sum of V1 plus V2 plus V3. कारण अप्लाय केलं V व्होल्टेज हे तिन्हीकडे इथं डिवाइड झालेलं आहे. आणखीन हे तिन्ही जर आपण ॲड केले व्होल्टेज तर टोटल व्होल्टेज V येतं. पण प्रत्येक कपॅसिटरवरती चार्ज आहे, चार्ज प्लस क्यू आहे आणि प्रत्येकाची कपॅसिटी जी आहे वेगवेगळी आहे. पहिल्या कपॅसिटरची कपॅसिटी C1 आहे, सेकंड कपॅसिटरची कपॅसिटी C2 आहे, आणखीन सपोज थर्ड कपॅसिटरची कपॅसिटी C3 आहे. तर हे तिन्ही इक्विव्हॅलंट कॉम्बिनेशन कपॅसिटर तिघांचा, तर तिन्हींचा इक्विव्हॅलंट कपॅसिटरचा एकच सिंगल कपॅसिटर आपण कनेक्ट केला. हे 3 कपॅसिटर रिप्लेस करून या सेकंड डायग्राममध्ये दाखवले बघा. तिन्हींच्या ऐवजी ह्या तिघांच्या मिळून व्हॅल्यू इतका एकच कपॅसिटर जोडला आणि ते आपण म्हणलं CS सिरीजमधली व्हॅल्यू तिघांची. आणखीन व्होल्टेज हे तिघांच्या अक्रॉसला सेमच आहे, इथं अप्लाय केलं हे इथं. सपोज टोटल पोटेन्शियल V इज पोटेन्शियल अक्रॉस फर्स्ट, पोटेन्शियल अक्रॉस सेकंड प्लस पोटेन्शियल अक्रॉस थर्ड. तर तिघांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल जे आपण ॲड केल्यानंतर टोटल पोटेन्शियल V येतं. त्यामध्ये V1, V2 आणि V3 जे आहेत यांच्या व्हॅल्यू पुट केल्या अकॉर्डिंग टू कपॅसिटर, दॅट इज V equal to Q by C. Hence using this V equal to Q by C. For first capacitor charge is Q, capacity C1, hence Q by C1, this is V1. Similarly for second capacitor charge is Q and capacity of capacitor second is C2. Similarly for third charge is Q and capacity C3, that is Q by C3 is this V3. This is charge is same for all capacitors. Now here let CS represent the equivalent capacitance. आता तिघांचा इक्विव्हॅलंट व्हॅल्यूचा एकच कपॅसिटर आपण घेतला CS, त्याचं पोटेन्शियल V equal to Q by CS. Then again consider this equation V equal to as it is equation V equal to Q by C1 plus Q by C2 plus Q by C3. Now putting value of V here, Q by CS in left hand side, Q by CS, now Q gets cancelled. Then 1 by CS equal to 1 by C1 plus 1 by C2 plus 1 by C3. This is the CS is the combination capacity, equivalent capacity of these three capacitors connected in series. C1 first capacitor value, C2 second capacitor value, C3 third capacitor value. Hence, from this equation, resultant value of this capacitor will be less than lesser capacitor. म्हणजे ह्या तिन्हीमध्ये ज्यांची व्हॅल्यू, ज्या कपॅसिटरची व्हॅल्यू सर्वात कमी असते त्या व्हॅल्यूपेक्षा कमी व्हॅल्यू ह्या CS येते. म्हणजे जर आपण कपॅसिटर्स सिरीजमध्ये कनेक्ट केले तर इक्विव्हॅलंट व्हॅल्यू जे आहे, रिझल्टंट व्हॅल्यू डिक्रीज होते. This argument can be extended to an equivalent capacitance for n capacitors connected in series. हे आपण 3 कपॅसिटरसाठी इक्वेशन फाइंड आउट केले. जर आपण असे n नंबर ऑफ कपॅसिटर्स सिरीजमध्ये कनेक्ट केले तर त्याची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू जे आहे 1 by C इक्विव्हॅलंट 1 by C1 plus 1 by C2 plus 1 by C3 plus up to 1 by Cn. Then if all capacitors are equal, then ह्यामध्ये सर्वांचे व्हॅल्यू समान असतील, C असेल व्हॅल्यू, तर 1 by C इक्विव्हॅलंट इज n upon C और C इक्विव्हॅलंट इक्वल टू C by n. C ही प्रत्येकाची कपॅसिटर व्हॅल्यू C सेम असेल तर, आणि n नंबर ऑफ कपॅसिटर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले तर इक्विव्हॅलंट व्हॅल्यू जे आहे C इक्विव्हॅलंट इक्वल टू C by n इतके येते. नेक्स्ट पॉईंट इज कपॅसिटर्स इन पॅरलल. तर आपण सिरीजमध्ये कपॅसिटर कनेक्ट केल्यानंतर इक्विव्हॅलंट व्हॅल्यू काय येते ते आपण चेक केलं. आता इथं जर आपण कपॅसिटर्स पॅरलमध्ये कनेक्ट केले तर इक्विव्हॅलंट व्हॅल्यू, रिझल्टंट व्हॅल्यू किती येते आपण इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. नाउ कन्सिडर दिस डायग्राम and equivalent diagram of this and corresponding this action. Now in this case the insulated plates are connected to a common terminal capital A which is joined to a source potential, while the other plates are connected to another common terminal B which is earthed. आता इन्सुलेटेड ह्या प्लेट जे आहेत ह्या प्लेट्स कॉमन एका टर्मिनलला एला जोडले आहेत आणि ते आपण कॉमन पोटेन्शियल व्हीला जोडलेलं आहे. आणि अदर प्लेट जे आहेत ह्या अदर प्लेट टुगेदर कनेक्ट करून आपण हे अर्थिंग केलेलं आहे. ह्यामध्ये टोटल पोटेन्शियल व्ही अप्लाय झाले तिन्ही कपॅसिटर अक्रॉस. हे तिन्ही कपॅसिटर्स हे पॅरलमध्ये आहेत. इन दिस कॉम्बिनेशन ऑल द कपॅसिटर्स हॅव द सेम पोटेन्शियल डिफरन्स बट प्लेट्स चार्जेस प्लस Q1 ऑन कपॅसिटर 1 and plus Q2 on capacitor 2 and plus Q3 on capacitor 3 and charge Q is applied at point A. तर इथं प्रत्येक कपॅसिटरच्या अक्रॉस सेमच पोटेन्शियल असतं व्होल्टेज, पण चार्ज मात्र डिफरंट असतो प्रत्येक कपॅसिटरवरती. पहिला कपॅसिटर C1 आहे त्यावरती चार्ज Q1 आहे, सेकंड कपॅसिटर C2 आहे याच्यावरती चार्ज Q2 आहे, थर्ड कपॅसिटर C3 आहे याच्यावरती चार्ज Q3 आहे,
तिघांच्या अक्रॉस कॉमन पोटेन्शियल व्ही आहे. आता आपण ह्या तीन कॅपॅसिटरचे इक्विव्हॅलंट व्हॅल्यूचा रिझल्टंट व्हॅल्यूचा तर एकच कॅपॅसिटर जोडला, हा रिप्लेस केला तीन कॅपॅसिटर्स एका सिंगल कॅपॅसिटरनं. रिप्लेसिंग these three capacitors in parallel having single equivalent capacity CP, again potential is same. इथं ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे पोटेन्शियल. हे कॅपॅसिटर आपण इथं पॅरलमध्ये कनेक्ट केलेत. त्यांचे पहिले टर्मिनल सर्वांचे एकत्र जोडलेत, दुसरे टर्मिनल एकत्र जोडलेत. ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं होतं ॲनिमेशनमध्ये. हे आहे कॅपॅसिटर्स इन पॅरलल. Now total charge capital Q can be written as charge on first capacitor, charge on second capacitor plus charge on third capacitor. तिन्ही कॅपॅसिटरचे आपण चार्ज जर ॲड केले तर टोटल चार्ज आपण Q कन्सिडर केला. तर फर्स्ट कॅपॅसिटरची कॅपॅसिटी जी आहे तर ही चार्ज इक्वल टू कॅपॅसिटी इंटू व्होल्टेज. त्यामुळं पहिल्या कॅपॅसिटरचा चार्ज आहे Q1. तर ह्याची चार्जची व्हॅल्यू जी आहे C1 इंटू व्ही, कारण प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज सेमच आहे, चार्ज मात्र कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. C1, C2, C3 आहे म्हणून C1 इंटू व्ही येतं. सेकंड कॅपॅसिटर चार्ज C2 इंटू व्ही, थर्ड कॅपॅसिटर चार्ज C3 इंटू व्ही. नाउ लेट CP be the equivalent capacitance of the combination, then Q equal to CP into V. आता तिन्ही कॅपॅसिटर आपण रिप्लेस करून सिंगल एकच ह्या तिघांच्या इक्विव्हॅलंट व्हॅल्यूचा कॅपॅसिटर कनेक्ट केला CP. तर त्याच्यावरचा चार्ज आहे हा कॅपॅसिटी इंटू व्होल्टेज. Then putting value here, in this case Q is equal to CP into V, right hand side same. Then V gets cancelled. Then CP equal to C1 plus C2 plus C3. Means combination capacity ही जे ही ह्याच्यामध्ये ॲड होते, म्हणजे रिझल्टंट कॅपॅसिटन्स हा त्यामधला सर्वात ग्रेटेस्ट कॅपॅसिटर जे आहे ते ग्रेटेस्ट कॅपॅसिटीपेक्षा ग्रेटर व्हॅल्यू येते. म्हणजे सर्वात मोठी सर्वात जास्त व्हॅल्यू ह्यामधली कोणती आहे त्या व्हॅल्यूपेक्षा जास्त व्हॅल्यू CPची येते. म्हणजे जर आपण कॅपॅसिटर्स पॅरलमध्ये कनेक्ट केले तर रिझल्टंट व्हॅल्यू इक्विव्हॅलंट व्हॅल्यू इन्क्रीज होते. द जनरल फॉर्म्युला फॉर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स CP फॉर पॅरल कॉम्बिनेशन N. आता जर आपण ह्या तीनच्या ऐवजी N नंबर ऑफ कॅपॅसिटर आपण जर असे पॅरलमध्ये कनेक्ट केले तर त्यांची रिझल्टंट व्हॅल्यू इफेक्टिव्ह व्हॅल्यू जी आहे कॅपॅसिटर्स फॉलोज सिमिलरली CP इक्वल टू C1 प्लस C2 प्लस अप टू CN. If all capacitors are equal, then C equivalent is equal to N into C. जर सर्व कॅपॅसिटर व्हॅल्यू समान असेल तर इक्विव्हॅलंट व्हॅल्यू जे आहे N into C येते. दिस इज फॉर पॅरल कॉम्बिनेशन कॅपॅसिटर. Next point is capacitance of a parallel plate capacitor without and with dielectrics medium between plates. आता आपण कॅपॅसिटर जे आहेत विथ डायलेक्ट्रिक आणि विदाउट डायलेक्ट्रिक पाहायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक्स. जर दोन पॅरल प्लेटच्या मध्ये डायलेक्ट्रिक मीडियम नसेल त्यावेळीची कॅपॅसिटी. नाउ कन्सिडर दिस डायग्राम अँड इन दिस केस अ पॅरल प्लेट कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ two thin conducting plates each of area capital A held parallel to each other at a suitable distance d apart. तर हे आयडेंटिकल दोन पॅरल प्लेट्स आहेत. तर थिन प्लेट कन्सिस्टिंग ऑफ एरिया कॅपिटल ए, दोन्हींचा एरिया कॅपिटल एचा आहे, आयडेंटिकल प्लेट्स आहेत आणि ह्या दोन्ही एकमेकाला पॅरल आहेत. आणि दोन्हींच्या मधलं सेपरेशन जे आहे हे डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्सची स्मॉल डी आहे. व्हेन अ चार्ज प्लस Q इज गिवन टू इन्सुलेटेड प्लेट देन द चार्ज मायनस Q इज इंड्युस्ड ऑन द इनर फेस ऑफ earthed plate and plus Q is induced on its further face, but as this face is earthed the charge plus Q being free flow to earth. आता याच्यावरती पहिली प्लेट जी आहे या पहिल्या प्लेटवरती आपण प्लस Q चार्ज प्लेस केला तर ॲटोमॅटिकली सेकंड प्लेट जे आहे या सेकंड प्लेटच्या इनसाईडला मायनस चार्ज आणि आउटसाईडला प्लस चार्ज डेव्हलप होतो. जो याच्या प्लेटमध्ये एक चार्ज होता तो डिस्प्लेस झालेला आहे आणि इकडे मायनस आणि इकडे प्लस आलेला आहे. आणि हे अर्थिंग केल्यामुळे प्लस चार्ज हा अर्थिंगला ग्राउंडला गेलेला आहे आणि फक्त मायनस चार्ज इनसाईडला इथं शिल्लक राहतो. इन द आउटर रिजन द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू टू चार्ज प्लेट कॅन्सल आउट. तर याचा बाहेरचा जे रिजन आहे बाहेरचा आउटर रिजन आहे तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे कॅन्सल होतं म्हणून इलेक्ट्रिक फील्ड आउटसाईडला 0 इथं लिहिलं आहे व ई बार इकडे पण 0 आहे दोन्ही साईडची इलेक्ट्रिक फील्ड. सिग्मा हा याच्यावरचा चार्ज पर युनिट एरिया आहे. पहिल्या प्लेटवरती प्लस Q आहे, दुसऱ्या प्लेटवरती मायनस Q आहे. चार्ज पर युनिट एरिया दॅट इज सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा.
Now consider this correspondence of these two parallel plates. Now here net field is 0. आता आउटसाईडला जे आहे हे आउटसाईडचं नेट इलेक्ट्रिक फील्ड जे आहे 0 येतं, कारण त्यांची डायरेक्शन जे आहे ही अपोजिट असते. त्यामुळं एका प्लेटमुळं पहिल्या प्लेटमुळे असणारे इलेक्ट्रिक फील्ड सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट, दुसऱ्या प्लेटमुळे असणारे परत सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट, परत डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे डिफरन्स घेतलं 0 आलं इलेक्ट्रिक फील्ड आउटसाईडचं. इन द इनर रिजन द नेट फील्ड इज. आता इनसाईडचा रिजन जे आहे, इनसाईडच्या रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे इलेक्ट्रिक फील्ड ॲड होतं, कारण डायरेक्शन सेम असते दोन्ही प्लेटची. त्यामुळे पहिल्या प्लेटमध्ये असणारं सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट प्लस सेकंड प्लेटमध्ये असणारं सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट हे ॲड झाल्यानंतर 2 टाइम्स सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट येतं, आणि 2 कॅन्सल नंतर सिग्मा बाय एप्सिलॉन 0 आलं. सिग्मा जे आहे सरफेस चार्ज डेन्सिटी, दॅट इज चार्ज पर युनिट एरिया, दॅट इज टोटल चार्ज डिवाइड बाय टोटल एरिया इज नथिंग बट सिग्मा. हेन्स दिस इलेक्ट्रिक फील्ड इज लाईक दिस Q बाय A एप्सिलॉन नॉट. नाउ फ्रॉम अनदर मेथड इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट इज गिवन बाय. अजून एक आपण दुसऱ्या मेथडनं इलेक्ट्रिक फील्ड आपण कॅल्क्युलेट केली. ही जी आहे electric field equal to potential divided by distance, that is potential equal to electric field into distance. Now putting value of this V as it is, electric field, now electric field is here already we have calculated this Q by A epsilon naught, putting value of this E is equal to Q by A epsilon naught. Now this D as it is, now this is potential. Now according to capacitance definition, capacitance of parallel plate capacitor is given by, that is C equal to Q by V, ही definition of capacitor आहे. तर आपल्याला ह्या दोन पॅरल प्लेटची कॅपॅसिटी काढायचं आहे म्हणून आपण हे इक्वेशन घेतलेलं आहे. तर Q एज इट इज, व्ही जे पोटेन्शियल हे आपण ऑलरेडी इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. व्ही इक्वल टू Q बाय A एप्सिलॉन नॉट D, ही व्हॅल्यू पुट केली तर व्हीची Q D बाय A एप्सिलॉन नॉट, रिव्हर्स मल्टिप्लाय केल्यानंतर Q कॅन्सल होतं, रिमेनिंग टर्म्स आर A एप्सिलॉन नॉट बाय D. दिस इज कॅपॅसिटी. दिस कॅपॅसिटी डिपेंड्स अपॉन या एरिया इंक्रीजेस, कॅपॅसिटी इंक्रीजेस, डिस्टन्स इंक्रीजेस, कॅपॅसिटी डिक्रीजेस. दिस इज द कॅपॅसिटी of this parallel plate capacitor. If suppose this dielectric medium is not filled in between these two these plates, या दोन्ही प्लेटमध्ये जर डायलेक्ट्रिक मीडियम नसेल तर ह्यामध्ये ही जी कॅपॅसिटी आहे ही कॅपॅसिटी आपण कॅल्क्युलेट केला. इथं ॲनिमेशनमध्ये दाखवले बा ही प्लस प्लेट आहे, ही निगेटिव्ह प्लेट आहे. याच्यावरती प्लस चार्ज डिपॉझिट केल्यानंतर ऑटोमॅटिकली इथं निगेटिव्ह चार्ज डिपॉझिट होतो, इन्सला आउटसाईडला प्लस चार्ज डिपॉझिट होतो, आणि हे आर्थिंग केल्यानंतर प्लस चार्ज ग्राउंडला निघून जातो, आणि ह्या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज राहतो, याच्यावरती प्लस चार्ज राहतो. ह्याच्यामुळे जी कॅपॅसिटी तयार झाली या दोन्ही पॅरल प्लेटची ही कॅपॅसिटी आपण इथं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. नेक्स्ट वन इज कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरल प्लेट कॅपॅसिटर विथ अ डायलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन द प्लेट्स. तर दोन पॅरल प्लेट्समध्ये जर आपण डायलेक्ट्रिक मीडियम फिल केलं तर डायलेक्ट्रिक मीडियम फिल केल्यानंतर त्यावेळची कॅपॅसिटी काय येते हे आपण इथं पाहायचं आहे. नाऊ कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन. नाऊ इन दिस केस consider a parallel plate capacitor with the two plates each of area capital A separated by a distance small d with a dielectric slab between the plates. तर दोन ह्या आयडेंटिकल पॅरल प्लेट्स आहेत, इथं ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेत. या दोन्ही आयडेंटिकल पॅरल प्लेटचा एरिया कॅपिटल ए आहे, आणखीन दोन्हीच्या मधलं सेपरेशन जे आहे डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स हे स्मॉल डी आहे, आणि याच्यामध्ये आपण हा डायलेक्ट्रिक स्लॅब फिक्स केलेला आहे. हा डायलेक्ट्रिक स्लॅब जे आहे याची थिकनेस आहे स्मॉल टी. The capacitance of capacitor is given by, आता parallel plates capacity without dielectric capacitance जे हा capacitance C naught equal to A epsilon naught by D. Let E naught the electric field without dielectrics, then potential difference V naught is E naught into D. Then without dielectric electric field sigma by epsilon naught, and sigma is Q by A, that is epsilon naught, and this sigma is surface charge density on the plate. तर ह्या दोन आयडेंटिकल पॅरल प्लेटमध्ये आपण हे डायलेक्ट्रिक मीडियम फिल केलं, इथं ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. याच्यावरती फर्स्ट आपण प्लस चार्ज डिपॉझिट केल्यानंतर ॲटोमॅटिकली ह्या डायपोल हे डायलेक्ट्रिक जे आहे डायलेक्ट्रिक पण चार्ज डिस्प्लेस होऊन इकडं मायनस इकडं प्लस चार्ज तयार होतो, आणखीन ह्या प्लसमुळे इकडं मायनस आणि इकडं प्लस तयार होतो ह्या प्लेटवरती सेकंड प्लेटवरती, आणि हा प्लस चार्ज आपण ग्राउंडिंग केल्यामुळे अर्थिंग केल्यामुळे तो ग्राउंडला निघून जातो. आणखीन हे डायलेक्ट्रिक जे आहे हे डायलेक्ट्रिक असं पोलराईज होतं, त्यामध्ये इकडं प्लस चार्ज इकडं निगेटिव्ह चार्ज, आणि प्लेटवरती हा पॉझिटिव्ह चार्ज आहे इकडे निगेटिव्ह चार्ज आहे, असं डायपोल हे पोलराईज होतं. हे आपण ह्यामध्ये डायलेक्ट्रिक मीडियम फिल केलं आहे दोन पॅरल प्लेट्समध्ये. नाउ इंड्युस्ड चार्जेस सेटअप अ फील्ड EP inside the dielectric in the opposite direction of E naught, the induced field is given by. आता आपण बाहेरचे दोन ज्या पॅरल प्लेट होत्या त्या पॅरल प्लेटमुळे जे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं E naught होतं, त्याच्यामुळे जे डायलेक्ट्रिक इनसाईडला फिल केलं आहे त्या डायलेक्ट्रिकमध्ये तयार झालेलं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे EP घेतलं आपण, आणि ते अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे.
मग ई पी जे पोलराइज्ड इलेक्ट्रिक फील्ड हे सिग्मा पी बाय इप्सिलॉन नॉट अँड सिग्मा पी इज क्यू पी बाय ए इंटू इप्सिलॉन नॉट. हिअर सिग्मा पी इज क्यू पी बाय ए. दिस इज इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन. डायलेक्ट्रिक सबस्टन्स जे आहे, डायलेक्ट्रिक मिडियम जे आहे ते पोलराइज झालेलं आहे, त्याची इलेक्ट्रिक फील्ड ही आहे ई पी. द नेट फील्ड ई इनसाइड द डायलेक्ट्रिक रिड्युसेस टू ई नॉट मायनस ई पी. म्हणजे बाहेरच्या दोन प्लेटमुळे असणारी इलेक्ट्रिक फील्ड ई नॉट आणि त्या डायलेक्ट्रिक मिडियम जे आहे, डायलेक्ट्रिक स्लॅब जे आहे त्याच्यामुळे असणारी इलेक्ट्रिक फील्ड ई पी. या डिफरन्स जे आहे हा ई इक्वल टू ई नॉट मायनस ई पी. तर ई नॉट मायनस ई पी जे आहे हे आपण व्हॅल्यू पुट केल्यानंतर ई पीची व्हॅल्यू आणखी ई नॉटची व्हॅल्यू, तर ई नॉट बाय के येतं हे, आणखीन ई नॉट बाय ई नॉट मायनस ई पी हे के आहे. नाव ई इक्वल टू क्यू बाय ए इप्सिलॉन नॉट के. इथं ई नॉट जे आहे हे ई नॉटची व्हॅल्यू पुट केलं आहे क्यू बाय ए इप्सिलॉन नॉट के, के ॲज इट इज आहे. ई नॉट व्हॅल्यू जे आहे क्यू बाय ए इप्सिलॉन नॉट आहे. रिअरेंज केल्यानंतर क्यू इक्वल टू ए के इप्सिलॉन नॉट ई. नाव द फील्ड ई पी एक्झिस्ट ओव्हर अ डिस्टन्स टी अँड ई नॉट ओव्हर द रिमेनिंग डिस्टन्स डी मायनस टी बिटवीन द कॅपॅसिटर प्लेट्स. हेन्स द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द कॅपॅसिटर प्लेट इज. आता ई पी जे पोलराइज्ड फील्ड जे आहे हे फक्त त्या डायलेक्ट्रिक स्लॅब आहे तिथंच असतं, म्हणजे ते थिकनेस टी इतकं आहे. आणखीन ई नॉट जे आहे हे दोन्ही प्लेटमुळे इलेक्ट्रिक फील्ड डायलेक्ट्रिकची जागा सोडून म्हणजे डिस्टन्स सोडून राहिलेले जे जागा डिस्टन्स आहे ते डी मायनस टी येतं, तिथं फक्त ई नॉट आहे आणि टी एवढ्या थिकनेससाठी ई पी आहे. त्यामुळं पोटेन्शियल जे आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन कॅपॅसिटर प्लेट हे असं येतं व्ही इक्वल टू हे ई नॉट डी मायनस टी आणि ई नॉट इंटू टी. म्हणजे ई हे इलेक्ट्रिक फील्ड जे आहे टी डिस्टन्ससाठी आहे आणि ई नॉट जे आहे डी मायनस टीसाठी आहे, म्हणून आपण हे ॲज इट इज ठेवलं. आणि ई जे ईची व्हॅल्यू आपण ई नॉट बाय के टाकली तर टी ॲज इट इज आहे, ई इक्वल टू ई नॉट बाय के येतं. ई नॉट कॉमन घेतलं, ई नॉट कॉमन घेतल्यानंतर डी मायनस टी प्लस टी बाय के येतं. आणि ई नॉट जे आहे ई नॉटची व्हॅल्यू पुट केली क्यू बाय ए इप्सिलॉन नॉट. रिमेनिंग टर्म्स आर ॲज इट इज डी मायनस टी प्लस टी बाय के. दिस ॲज इट इज. दिस इज पोटेन्शियल बिटवीन टू पॅरल प्लेट कॅपॅसिटर. Now the capacitance of a capacitor on the introduction of dielectric slab becomes. आता कॅपॅसिटर जे आहे कॅपॅसिटर डेफिनेशन सी इक्वल टू क्यू बाय व्ही. क्यू ॲज इट इज आहे, आपण व्हीची व्हॅल्यू आपण जस्ट कॅल्क्युलेट केली ती व्हॅल्यू पुट केली क्यू बाय ए इप्सिलॉन नॉट इंटू ब्रॅकेट डी मायनस टी प्लस डी बाय के ब्रॅकेट कंप्लीट. यामध्ये हे टर्म्स रिअरेंज केल्यानंतर क्यू क्यू कॅन्सल झालं, ए इप्सिलॉन नॉट डी मायनस टी प्लस टी बाय के. दिस इज द कॅपॅसिटी इफ डायलेक्ट्रिक मीडियम इज इंट्रोड्यूस्ड इन बिटवीन टू पॅरल प्लेट्स. दोन पॅरल प्लेट्समध्ये जर आपण डायलेक्ट्रिक मीडियम जे आहे त्याचा थिकनेस टी आहे असा डायलेक्ट्रिक मीडियम प्लेस केला आणि दोन्ही प्लेटमधलं डिस्टन्स जे डी आहे, के हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, ए एरिया ऑफ आयदर प्लेट अँड इप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटी आहे, त्यावेळी सी ही कॅपॅसिटी येते. दोन पॅरल प्लेटमध्ये आपण जर डायलेक्ट्रिक स्लॅब फिल केल्यानंतर त्यावेळीची कॅपॅसिटी ह्या इक्वेशन आपण कॅल्क्युलेट करतो. आपण यामध्ये आता स्पेशल केसेस बघायचे आहेत. पहिली केस जे इफ द डायलेक्ट्रिक फिल्स ऑफ द एंटायर स्पेस देन टी इक्वल टू डी. संपूर्ण स्पेस जे दोन पॅरल प्लेटमधली संपूर्ण स्पेस ही डायलेक्ट्रिकनं फिल केली त्यावेळी टी इक्वल टू डी येतं. ह्या इक्वेशनमध्ये टी इक्वल टू डी टाकलं, टी इक्वल टू डी टाकल्यानंतर हे 0 येतं. त्यामुळं हे टी बाय के येतं, रिवर्स मल्टिप्लाय केल्यानंतर हे ए इप्सिलॉन नॉट के बाय डी येतं. आणि हे ए इप्सिलॉन नॉट डी जे आहे हे सी नॉट आहे, म्हणजे कॅपॅसिटी विदाउट डायलेक्ट्रिक आहे आणि कॅपॅसिटी विथ डायलेक्ट्रिक आहे. म्हणजे capacitance of parallel plate capacitor increases k times, that is k equal to c by c naught. म्हणजे आपण डायलेक्ट्रिक मीडियम फिल केल्यानंतर कॅपॅसिटी इंक्रीज होते. सेकंड केस आहे इफ द कॅपॅसिटर इज फिल्ड विथ n डायलेक्ट्रिक स्लॅब्स ऑफ थिकनेस T1, T2 up to Tn, then the arrangement is equivalent to n capacitors connected in series as shown in figure. Then capacity is a epsilon naught. Now this becomes, आपण जर डायलेक्ट्रिक मीडियम जे हे वेगवेगळ्या डायलेक्ट्रिक मीडियमचे आपण स्लॅब फिल केले तर T1 by K1 plus T2 by K2 plus up to Tn by Kn. दिस इज कॅपॅसिटी इफ डायलेक्ट्रिक स्लॅब थिकनेस T1, T2, Tn अरेंजमेंट इक्विवलेंट टू n कॅपॅसिटर असेल तर ही कॅपॅसिटी व्हॅल्यू अशी येते कॅपॅसिटरची. थर्ड केस आहे इफ अरेंजमेंट कन्सिस्ट ऑफ n कॅपॅसिटर्स इन पॅरलल with plate area A1, A2 up to AN and plate separation D. जर आपण n कॅपॅसिटर पॅरलमध्ये कनेक्ट केले, प्रत्येकाचा एरिया डिफरंट आहे, सेपरेशन डी आहे, त्यावेळी रिझल्टंट कॅपॅसिटी सी जे इप्सिलॉन नॉट डी A1 K1 प्लस A2 K2 प्लस अप टू AN KN. इफ A1 इक्वल टू A2 इक्वल टू AN ऑल प्लेट्स कॅपॅसिटी एरिया सेम असेल तर A बाय N, देन C इक्वल टू A इप्सिलॉन नॉट बाय D इंटू N इंटू ब्रॅकेट K1 प्लस K2 प्लस अप टू KN.
वेगवेगळ्या पॅरल प्लेट कॅपॅसिटरचे एरिया डिफरंट असेल, डिस्टन्स दी असेल तर त्यावेळची कॅपॅसिटी असे आहे. फोर्थ आहे, इफ द कॅपॅसिटी इज फिल्ड विथ कंडक्टिंग स्लॅब के इक्वल टू इन्फिनिटी, देन जर इन्फायनाईट के असेल त्यावेळी पुट केल्यानंतर केची वेळी इन्फायनाईट पुट केली तर इक्वेशन होतं सी इक्वल टू डी बाय डी मायनस टी इंटू सी नॉट, सी ग्रेटर दॅन सी नॉट, द कॅपॅसिटन्स दस इन्क्रीजेस बाय फॅक्टर डी बाय डी मायनस टी. जर आपण इन्फायनाईट के व्हॅल्यूचा आपण डायलेक्ट्रिक मीडियम फिल केलं तर कॅपॅसिटी जी आहे ही इन्क्रीज होते बाय फॅक्टर डी बाय डी मायनस टी, अँड दिस इज द कॅपॅसिटी in case of if k is infinity. Thank you for watching this video and keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.